शिवसेना आणि मनसेची दिलसे युती होणार असं संजय राऊतांनी म्हटलंय। पण नेमकी सुरुवात कोण करणार यावरून आता अडल्याचं दिसतंय। पाहूयात एक रिपोर्ट। नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे। आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे। मराठी माणसाचं अहित होता कामा नये। उद्धव आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्यावरून पुन्हा शाब्दिक हालचाली सुरू झाल्या। एकत्र येण्यासाठी मनसे आणि दिलसे भूमिका असल्याचं सांगून ठाकरेंच्या शिवसेनेकडून राऊतांनी एक पाऊल टाकलं। तर फक्त मीडियात बोलू नका, चर्चेसाठी या असं मनसेच्या प्रकाश महाजन यांनी म्हटलं। आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे MNS म्हणजे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे। आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे। मराठी माणसाचं अहित होता कामा नये। मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील, काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हटता कामा नये। येईल पडद्याच्या दोऱ्या तुमच्या हातात नाही आहेत ना, नाड्या असतात त्या आमच्याच हातात आहेत। त्या पडदा कधी उघडायचा हे दोन ठाकरे ठरवतील, भाऊ ठरवतील। नातं पूर्वी होतच ना, नातं काही नवीन नाही आहे। तुम्हाला फार हेवा आहे राज ठाकरेंच्या घरी कुणी जाऊन चहा पितं, कॉफी पितं। एकदा तुम्ही जा ना स्वतः, मी गॅरंटी देतो घराच्या बाहेर तुमची गाडी फोडली जाणार नाही। जा तुम्ही, प्रसार माध्यमासमोर बोलून चर्चा होत नसतात। तुम्हाला खरंच जर मनापासून युती करायची असेल राजसाहेबांना फोन करा की राजसाहेब मी येतोय तुमच्याकडे कॉफी प्यायला। बरेच लोक कॉफी प्यायला येतात, मलाही प्यायची कॉफी, मग चर्चा करा ना। म्हणजेच युतीसाठी तुम्ही समोरून या हेच मनसेकडून सांगण्यात आले। राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चा राज ठाकरेंच्याच वक्तव्यानं सुरू झाल्या, ज्यामध्ये राज ठाकरेंनी आपण किरकोळ वाद दूर ठेवण्यास तयार असल्याचं म्हटलं आणि तात्काळ उद्धव ठाकरेंनी सुद्धा होकार दर्शवला। कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो। राज ठाकरे अप्रत्यक्षपणे ऑफर देऊन परदेशात गेले आणि उद्धव ठाकरे सुद्धा लंडनला निघून गेले। पण दोघेही परतून जवळपास महिना झाला, पण अद्याप चर्चा काही सुरू झालेली नाही। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून याचं स्वागत करण्यात आलं। ही चांगली गोष्ट आहे। ज्या गोष्टी करायच्या असतात त्या दिलसे आणि मनसेची मनातून आणि दिलनीच करायच्या असतात। आणि जर उद्धवजी आणि राजजी म्हणजे ते दोघंही आमचे तर अतिशय कौटुंबिक संबंध 6 दशकाचे आहेत। माझ्या जन्माच्या आधीपासून या दोन कुटुंबांचे संबंध आहेत आणि जर उद्धवजी आणि राजजी हे जर एकत्र येणार असतील तर ही आनंदाचीच गोष्ट आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनीही एकत्र यायचं असेल तर महापालिकांच्या निवडणुका हा एक चांगला मुहूर्त आहे। येत्या 4 महिन्यातच मुंबईसह ठाणे, नाशिक, पुणे यासह 27 महापालिकांच्या निवडणुका होऊ शकतात। त्यातही ठाकरेंची शिवसेना आणि मनसेसाठी मुख्य निवडणूक ही मुंबई आणि ठाण्याची आहे। दोघेही ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतांमध्ये फूट पडणार नाही। ठाकरेंची शिवसेना, मनसे एकत्र आल्यास महायुतीला आव्हान निर्माण होईल। विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा फटका बसला। उद्धव ठाकरे यांनी मुंबईत 22 जागा लढल्या, त्यामध्ये 10 ठिकाणी त्यांना विजय मिळाला। मनसेनं मुंबईमध्ये 25 उमेदवार दिले, पण एकही उमेदवार जिंकला नाही। माहीमध्ये अमित ठाकरे सुद्धा पराभूत झाले।
मुंबई महापालिकेमध्ये 25 वर्षाहून अधिक काळ ठाकरेंच्याच शिवसेनेची सत्ता राहिली आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या समोरही भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेचं देखील मोठं आव्हान असेल. हे दोन भाऊ एकत्र येणार याच्याबद्दल संजय राऊत यांनी भूमिका घेतलेली आहे. मला असं वाटतं की या प्रश्नाचा लवकरात लवकर निकाल दोन्ही भावांनी मिळून एकत्रितपणे घेतला तर महाराष्ट्राला एक दिशा मिळेल आणि राजकारणाला एक दिशा मिळेल आणि सर्वसामान्य लोकांना ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचा जो आनंद आहे हा आनंद मिळेल. मला राज ठाकरेंवर टीका करायची नाही, पण ते पूर्णवेळ पॉलिटिशियन नसल्यामुळं स्टंट पॉलिटिशियन असल्यासारखं ते वागतात, एखादा इव्हेंट पॉलिटिशियन असल्यासारखं वागतात. त्यामुळं मला त्या दोघांच्या बाबतीमध्ये पूर्णवेळ राजकारणी नसल्यामुळं NGO पॉलिटिकल असल्यासारखं ते उद्धव ठाकरे असल्यामुळं आणि संजय राऊत तर मरमर करूनचा पत्रकार, मरमर करूनचा पुढारी असल्यामुळे मला असं वाटतंय की त्या विषयाला फार महत्त्व द्यायचं नाही. मला त्या माणसासाठी सुद्धा ते दोघांचे सुद्धा विचार जे आहेत ते मला म्हणायचं नाही लिंबू टिंबू विचारत फिनिश इट. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्यास अडचण नाही असं सुतोवाच केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्याही राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेटीगाठी वाढल्या. मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदे सुद्धा स्नेहभोजनासाठी आले. त्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. आता राऊत आणि मनसे आणि दिलसे एकत्र येणार असं म्हटल्यानं दोन्ही भावांची गाडी ट्रॅकवर येते का अशी स्थिती निर्माण झाली. मात्र उद्धव ठाकरेंनी तयारी दर्शवतानाच जी अट ठेवली त्या अटीवरून देखील दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चकमक देखील रंगली होती. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी. पण मग बाकीच्यांना या चोरांना गाठी बेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.